चिकन पुलाव कसा बनवते हे आज मी तुमच्यासोबत शेअर करते. पण आज म्हटलं होतं शेवया बनवून आणाव्या. पण आमच्यासोबत काही होणार नाही असं तर होतच नाही. शेवया बनवताना तिकडे लाईट गेली त्यामुळे तसंच भरून त्यांनी आम्हाला दिलं. आता ह्याचे तर सगळे गोळे होऊन बसलेत. घातलेत आम्ही सुट्टे-सुट्टे करून सुकायला. पण बघू काय होतंय ते. आज बनवणार आहे चिकन पुलाव. फक्त चिकन पुलाव नाही सगळा स्वयंपाक बनवणार आहे. पण पुलावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कारण बऱ्याच जणींच्या त्यासाठी मला कमेंट्स येत होत्या. मी नॉनव्हेज बनवत असले की सासूबाई आमच्या भाकरी करायला घेतात. आता चुलीवरती भाकरी चालल्यात. कुकर झाकून मी कधी चिकन शिजवत नाही. पण आज मला खूप गडबड होती त्यामुळे ते केलं. इकडे पुलावची सगळी तयारी मी करून घेतली. सगळं बाजूला काढून घेतलं आणि कुकरची वाफ जाऊन माझ्या भिंतीची ही काही हालत झाली. आता बराच वेळ त्याला घासून घासून मला पुसून घ्यावं लागणार आहे. तर तेलामध्ये इकडे जिरे, मोहरी घातली आहे, कढीपत्ता घातला, बारीक चिरलेली मी मिरची इकडे घालून घेतली, थोडंसं परतून त्यामध्ये कांदा घातला. कांदा, टोमॅटो सगळं काही परतून घेतलंय. तोपर्यंत म्हटलं हे तांदूळ पण धुवून घेऊया. आलं, लसूण, खोबरं त्याचं वाटण, थोडेसे खडे मसाले, कसुरी मेथी, हळद आणि मटण मसाला या सगळ्या गोष्टी यामध्ये घातल्यात. कोथिंबीर संपली होती, जवळ कुठे मिळत नाही त्यामुळे ती राहिली. पुलाव राईस सुद्धा नव्हता माझ्याकडे त्यामुळे दावतचा हा तांदूळ मी वापरलाय. शिजवलेलं आणि चिकन यामध्ये घातलं, पाणी घालून मी ते शिजायला ठेवलं. आता थोड्या वेळ ते शिजल्यानंतर मी कुकरचं झाकण लावते आणि फक्त एक शिट्टी याची करून घेते. आता घाई होती मला त्यामुळे पटकन याला ओपन करावं लागलं आणि असा काही झाला होता माझा चिकन पुलाव. तर आज माझा भाऊ आणि माझ्या आत्या पण जेवायला आमच्याकडे आल्या होत्या. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.